तुम्हाला तुमच्या होणाऱ्या लाईफ पार्टनर बरोबर फायनान्शियल डेटवरती जायला आवडेल का? फायनान्शियल डेटवरती जाऊन काय करायचं? सो ह्या डेटमध्ये आपली नेटवर्थ म्हणजे नक्की काय आहे, आपला बँक बॅलन्स किती आहे, आपल्याकडे काही होम लोन आहे का चालू, काही कार लोन चालू आहे का, किंवा काही क्रेडिट कार्डची बिलं आपली पेंडिंग आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलं जातं. पैसा नेमका जातोय कुठे ह्याच्यावरती चर्चा केली जाते. पगार तर खूप चांगला आहे, पण झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन ह्यासारख्या बिलांमध्ये आपला असंख्य खर्च होत असतो. सो येणारा पगार हा दरवेळी पुरतोच किंवा उरतोच असंही होत नाही. सो ह्या गोष्टीवरती डिस्कशन होतं. आपल्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची किंवा ह्या सगळ्यासारखी जी स्वप्न असतात, ह्या स्वप्नांना आकड्यांची योग्यपणे जोड दिली गेली पाहिजे. ह्यावरती आपण चर्चा करू शकतो. म्हणजे नुसतंच मला फिरायला जायचं आहे किंवा मला घर घ्यायचं आहे असं म्हणून होत नाही. त्याच्यासाठी योग्य प्लॅनिंग दोघांनी मिळून करणं गरजेचं आहे. या गोष्टींवरती विचार केला जातो. उद्या जर काही झालं तर त्याबद्दल सुद्धा चर्चा केली जाते. आपल्या उद्याच्या भविष्यासाठी आपल्याकडे सिक्युअर्ड राहण्यासाठी टर्म प्लॅन, हेल्थ इन्शुरन्स या गोष्टी सफिशियंट आहेत का? इमर्जन्सी फंड आपल्या क्रिएट केलेला आहे का? पुढच्या 6 महिन्याची प्रोव्हिजन आपल्या इमर्जन्सी फंडमध्ये कायमस्वरूपी केलेली आहे का? यावरती चर्चा होते. सो तुम्ही पण जर का लग्न करायचा विचार करताय तर तुमच्या होणाऱ्या लाईफ पार्टनर बरोबर हा फायनान्शियल डेटचा व्हिडिओ नक्की शेअर करा. दोघांनी मिळून चर्चा करा आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा. अशाच काही माहितीपूर्व व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू. कन्सल्टेशन आणि इन्व्हेस्टमेंटसाठी बायोमध्ये दिलेल्या गुगल लिंकच्या फॉर्मवरती क्लिक करा. गुगल फॉर्म भरा. नेक्स्ट डे तुम्हाला नक्की कॉल येईल.